सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. एकदा का चातुर्मास सुरू झाला, पहिला महिना श्रावणाचा आणि लगेच लागोपाठ आपले सण वार शुभतिथी चालू होत असतात. अगदी दिवाळीपर्यंत सर्व सणवार लागोपाठ येत असतात आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना अतिशय वर्षातला सर्वात पवित्र महिना शिवभक्तांसाठी पर्वणीच असते. तो म्हणजे श्रावण महिना. या महिन्यात केलेली भक्ती सेवा कधीच खाली जात नाही आणि त्यात आपलं मन प्रसन्न असेल तर मग केलेली भक्ती सेवा फळ देऊन जात असते. आणि आपलं मन कधी प्रसन्न असतं तर आपलं घर जेव्हा प्रसन्न असतं ना, तर मग आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपण प्रसन्न मनाने आनंद मनाने आपण सेवा भक्ती करत असतो. तर श्रावण महिना येण्याआधी आपल्या घरातून या काही गोष्टी आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे. या गोष्टींमुळे घरात नकारात्मकता वाढते आणि आपलं मनसुद्धा अप्रसन्न राहतं आणि मग आपण अगदी शांततेत मनापासून सेवा करू शकत नाही. म्हणून श्रावण येण्याआधी घरातून काही वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहे. महिलांनो, पुढाकार आपल्यालाच घ्यावा लागतो. मग सर्व घर आपल्याला मदत जरूर करतं. माझे दादा असतील, मुलं असतील, सर्वांनी मिळून या गोष्टी करायच्या आहे. तर घरातले जुने कपडे अगदी वर्षानुवर्ष पडलेले असतात. काही वेळा ते कपडे होत सुद्धा नाही. तर कुणाला द्यायचे असतील तर स्वच्छ धुवून घ्या. थोडंसं मिठाचं पाणी बनवा महिलांनो. त्यात ते कपडे धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ इस्त्री करा. जर घालण्यालायक असतील, नवे चांगले कपडे असतील तुमच्याकडं आणि तुम्हाला कोणाला दान धर्म करायचा असेल एखाद्या गोरगरिबाला, तर चांगले कपडे घालण्यालायक चांगले स्वच्छ कपडे आहे. फाटलेले तुटलेले नाही. फाटलेले तुटलेले असतील तर सरळ घराबाहेर फेकून द्यायचे आहे. चांगले कपडे आहे आणि तुम्हाला होत नाही म्हणून तुम्ही वापरत नाही, किंवा लेकरांचे कपडे असतील आणि तुम्हाला द्यायचे आहे, तर प्रथम मिठाचं पाणी बनवा. थोडं खडं मीठ टाका पाण्यात. त्यातून ते कपडे धुवून घ्यायचे आहे स्वच्छ. त्याला इस्त्री करायची आहे आणि मग तुम्हाला कुणाला तरी गोरगरिबाला दान करायचं आहे. तर प्रथम हीच गोष्ट आपल्याला करायची आहे. ते म्हणजे आपल्या घरातील जुने कपडे कुणाला तरी देऊन तरी टाका. नाही तर सरळ तुम्ही फाडून वगैरे फेकून दिले तरीही चालेल. बघा, आपल्या कपाटात आपले नवीन कपडे ठेवायला सुद्धा जागा उरत नाही. अशा वेळी जुने कपडे काढून टाका आणि कुणाला देता आले तर द्या. मी सांगितलं, मिठाच्या पाण्यातून जर तुम्ही दिले, कुठलेही दोष तुम्हाला किंवा घालणाऱ्याला लागणार नाही. म्हणून मिठाच्या पाण्यातून कपडे कधी पण धुवून मग इस्त्री करून नीट चांगले कपडे आपण कुणाला पण गोरगरिबाला दान धर्म करावा. आणि अगदीच फाटलेले तुटलेले असतील तर सरळ फेकून द्यायचे आहे. त्याचबरोबर जुने कॅलेंडर असतील, काही पुस्तकं वगैरे जे लागत नाही तुम्हाला, या गोष्टी काहीच गरज नाही आणि घरात पडून आहे, खूप पसारा वाढलेला आहे, अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला घराबाहेर काढून द्यायच्या आहे. त्याचबरोबर जुन्या वस्तू, त्यात घड्याळं असतील, मोबाईल असेल, इलेक्ट्रिक वस्तू ज्याचा तुम्हाला वापरच होत नाही, ज्या खराब आहे, अडगळ पडलेल्या आहे. बघा, एखादा रूम असतो आपला आणि तिथं खूप अडगळ आपण टाकत असतो आणि संपूर्ण घर आपलं नकारात्मकताने बांधलेलं असतं. म्हणून अशा गोष्टी जर तुमच्या घरात असतील ना, तर आजच श्रावण येण्याच्या आतच या वस्तू घराबाहेर काढा. चांगल्या होत असतील तर चांगल्या दुरुस्त करून आणा आणि मग वापरात घ्या. नसतील, कुणाला वापरात द्यायच्या असतील तर देऊन टाका. नाही तर सरळ काढून टाकायच्या आहे. घरामध्ये ठेवू नका त्या वस्तू. भंगारात वगैरे देऊन टाका. एखादी त्या बदल्यात तुम्हाला वस्तू घेता येईल. त्याचबरोबर आपला किचन, स्वयंपाकघर, आपल्या प्रत्येक गृहिणीचं म्हणजे आपलं मन त्यात अडकलेलं असतं. जुनी भांडी जरी असली तर देण्याचं मन होत नाही. त्या भांड्यांना चिरा गेलेले असतील, तडे गेलेले असतील तरी आपण सांभाळून ठेवत आहोत. तर नाही महिलांनो, ती भांडी तडा गेलेले असतील, कप बशी असेल, कपाचे दांडके उडलेले असतील, कप धरता येत नसेल तरी पण त्या बशा किंवा कप ठेवलेले असतील तर आजच बाहेर काढून टाका. जरी आपला मन गुंतलेलं असतं भांड्यांमध्ये, पण यामुळे आपलं स्वयंपाकघरात नकारात्मकता वाढते आणि आपलं मन प्रसन्न राहत नाही. म्हणून भांड्यांमध्ये जीव अडकवू नका.
जुने भांडे देऊन तुम्ही एखादं जे लागतं तुम्हाला रोजच्या वापरात असं भांडं तुम्ही खरेदी करून आणा. बघा, भांड्याच्या दुकानात जाऊन जे चिरा गेलेले, तडा गेलेले भांडी आहे ते देऊन टाका. त्या बदल्यात चांगलं एखादं भांडं तुम्हाला रोजच्या वापरात जे लागत असेल ना, ते भांडं जरूर खरेदी करून आणा. त्याचबरोबर जुने देवांचे फोटो, कुणी कुठं जाऊन आलं की आपल्याला काहीतरी भेटवस्तू देतो आणि आपण घेतो आणि घ्यायलाच हवं. पण ते जर पडून असतील वर्ष अगदी काही वेळा तर 20-20, 30-30, 40-40 वर्ष ते देवांचे फोटो अगदी खराब झालेले असतात. कॅलेंडर असतील, आपण बँकेत वगैरे जातो, कुठं गेलो की आपल्याला भेट म्हणून कॅलेंडर वगैरे देतात आणि त्यात खूप देवांचे फोटो असतात. एक नाही, भरपूर असतात. असे जरी पडलेले असतील आणि त्याचा जर तुम्हाला उपयोग नाही, म्हणजे त्याची सेवा करत नाही आपण, त्याची फोटोची पूजा वगैरे होत नसेल तुमच्याकडून, फक्त पडून आहे, हात वगैरे लागतात त्या कॅलेंडरला, फोटोला, मग असे कॅलेंडर असतील, फोटो असतील जे खराब झालेले आहे तर सरळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे विसर्जित केलं तरीही चालेल. जुन्या मूर्ती असतील तुमच्या देवघरात ज्या खराब झालेल्या आहे, भंग पावलेल्या आहे, टाक आहे तुमच्या देवघरात आणि जे खराब झालेले आहे, भंग पावलेले आहे आणि बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट बघत आहात, आज विसर्जन करू, उद्या विसर्जन करू, नवीन देव आणायचे आहे तुम्हाला, तर श्रावणात तर अतिशय शुभ महिना असतो. पहिल्या श्रावणी सोमवारीच तुम्हाला नवीन देवांची स्थापना करायची असेल तर नक्की करा. घरच्या घरी अभिषेक करा किंवा ब्राह्मणांकडून करा. पण जुने देव एखाद्या पाटावर नीट ठेवा. एखादा लाल कपडा, पिवळा, पांढरा, जो कपडा असेल स्वच्छ कोरा कपडा, तो एका पाटावर अंथरून घ्यायचा आहे. त्यावर तुमचे जे खराब झालेले, भंग पावलेले देव आहेत, खूप खराब झालेले आहे, पाणी वगैरे जात आहे टाकमध्ये वगैरे, यामुळे संपूर्ण कुटुंबाला दोष लागतात आणि खूप अडीअडचणींना सामोरं जावं लागतात. तर श्रावण येण्याआधीच तुम्ही नवीन देव तयार करायला द्या. ते जुने टाक असतील ते दाखवा, सोनाऱ्याला दाखवा आणि ते नवीन टाक तुम्ही बनवून घ्या. आणि नवीन टाक बनवून घरी आणले की लगेच एखादा दिवस चांगला बघा आणि ते टाक जे जुने झालेले आहे, भंग पावलेले, ते एखाद्या कापडावर नीट ठेवायचे आहे. त्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. थोडासा दही भाताचा चांगला नैवेद्य बनवा. दही भाताचा नैवेद्य त्या देवांना दाखवायचा आहे. क्षमा याचना दोन्ही, पती पत्नीने दोन्ही ही सेवा करायची आहे. आणि नमस्कार करा. तुमच्या मनातील इच्छा बोला की मी नवीन देव बनवून आणलेले आहे, म्हणून मी हे जुने देव ज्यात पाणी वगैरे जात आहे, भंग पावलेले आहे, म्हणून मी हे जुने देव विसर्जित करत आहे आणि लगेच एखादा चांगला दिवस बघून मी नवीन देवांची स्थापना आपल्या देवघरात करत आहे, असं पती पत्नीने बोलून घ्यायचं आहे देवांना. आणि ते टाक किंवा देव असतील ते त्याच कपड्यामध्ये बांधायचं आहे नमस्कार करून आणि तो दही भाताचा नैवेद्य सहित एखाद्या वाहत्या पाण्यात ते देव विसर्जित करायचा आहे. ही सेवा आवर्जून करा. आणि श्रावणाच्या पहिल्याच दिवशी किंवा एखादा चांगला सोमवार बघा, 4 सोमवार आलेले आहे यावर्षी, पहिल्या सोमवारपासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. ब्राह्मणाला बोलवून किंवा तुम्ही स्वतःसुद्धा अभिषेक करून आपल्या देवघरात नवीन देवांची स्थापना जरूर करा. बघा, ही सेवा खूप महत्त्वाची आहे. यामुळे सुद्धा आपल्या घराला खूप दोष लागतात. मग आपण देवांना खूप हे दोष देतो की आमचं चांगलं का होत नाही, हे असं करता, ते तसं करता, त्यांचं बघा किती चांगलं आहे, पण आपल्या ह्या छोट्या मोठ्या चुका होऊन जातात. म्हणून तर जुन्या चप्पल असतील तुमच्याकडं तर बघा, त्यात आपण कधी घालत नाही, नुसत्या पडून आहे. एका व्यक्तीच्या अगदी 7-8 जोड असतील आणि दारात इतक्या पसरलेल्या आहे, तर चुकीची गोष्ट आहे. आपली लक्ष्मी येते ज्या दारातून आपल्या घरात, आणि तिथं जर तुमच्या दाराबाहेर चपलांचा डोंगर पसरलेला आहे तर चुकीची गोष्ट आहे. महिलांनो, जेवढ्या लागत नसतील ना सरळ टाकून द्या चपला, आणि लागत असतील तर स्वच्छ धुवून वगैरे नीट कपाटात वगैरे, रॅक असेल शू रॅक तुमचा तर नीट ठेवायचा आहे. मुलांना पण सांगा की तुम्हाला घरात प्रवेश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही शू रॅकमध्ये, तुमच्या रॅकमध्ये नीट चप्पल, तुमचं कपाट
कपाट असेल त्यात नीट तुम्ही चप्पल बूट ठेवले तेव्हाच घरात प्रवेश मिळेल, असं तर नीट मुलंसुद्धा हळूहळू शिकायला लागतात. आपण जर नीट चप्पल बूट ठेवले एका जागी तर मग मुलं पण आपली शिकतात. जुने पदार्थ असतील, पापडं, लोणचे खूप खराब झालेले आहे, बुरशी वगैरे लागलेली आहे, तर आजच काढून टाका. बघा, या गोष्टींमुळे सुद्धा आपलं स्वयंपाकघर निगेटिव्ह बनतं आणि आपलं मनसुद्धा अप्रसन्न राहतं. म्हणून ज्या वस्तू तुम्हाला लागत नाही, खूप पडून आहे, त्या वस्तू आजच घरातून बाहेर काढा आणि घरदार इतकं स्वच्छ करा. पवित्र श्रावण महिना येत आहे. स्वच्छ घर राहील तर अखंड लक्ष्मी नांदेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल